नमस्कार. आता अनंत चतुर्दशी संपते आणि पक्ष पंधरवडा सुरुवात होईल. पक्ष पंधरवडा आपल्याकडे साधारण लोकभाषेत त्याला म्हाळाचा महिना असं म्हटलं जातं. तर म्हाळ हा शब्द कुठून आला तर त्याच्या मागे जरा आपण पाहिलं तर शास्त्रीय भाषेत त्याला महालय असं संबोधलं गेले आणि महालय या शब्दाचा अपभ्रंश होऊन लोकभाषेत किंवा समाजात तो महाळ या नावाने प्रचलित झाला. आता महालय म्हणजे काय आणि या महालयाला शुभ कार्य करावीत की न करावीत आणि या महालयाचं महत्व काय आहे याबद्दल जर आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर महालय या शब्दाचा अर्थ आपण जर शब्दशः घ्यायला गेलं तर महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. तर मोठे घर असा याचा अर्थ होतो. आता मोठे घर हा जर तसा अर्थ घ्यायला गेलं तर या महालयात हिंदू धर्मामध्ये मृतात्म्यांना बोलवलं जातं. तर बोलवलं जातं असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, कारण मृतात्मे या काळात पृथ्वीवरती येतात, त्यांच्या नातलगांकडे येतात आणि नातलग त्यांना नैवेद्य त्यांच्या भोजनाचा प्रबंध करतात असं समजलं गेलेलं आहे.